नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मॅगी म्हटली की सगळ्यांची आवडती. पण आज आपण मॅगी न बनवता एक शेवयाचा असा नाश्ता बनवणार आहोत की त्याच्या पुढे त्या मुलांना मॅगीची सुद्धा आठवण येणार नाही. मुलांनाच नाही, तुम्ही मोठ्यांना सुद्धा अगदी सकाळच्या वेळी बनवून दिलं ना तर ते अगदी आवडीने खातील. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कढईमध्ये 1 चमचा तूप असं घालून थोडंसं गरम करायचं. गरम केल्यानंतर 1 वाटी घ्यायची आपण ते शेवया. आता 1 वाटीच्या हिशोबाने तुम्ही जेव्हा घ्याल ना तर 2 जणांसाठी अगदी पुरेसे आहेत. अगदी व्यवस्थित पुरतात, पोट भरीचा अगदी नाश्ता आहे. चांगलं अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे. शेवया परतल्यानंतर जराशा लालसर झाल्या की नंतर त्याला जास्त आणखी लालसर न करता पटकन त्याला काढून घ्यायचं. काढल्यानंतर मी त्याच कढईमध्ये थोडंसं इथे तेल घेतलंय. तेल 1 चमचा छोटासा घ्यायचे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा तूप. हवं असेल तुम्ही तूपही घेऊ शकता किंवा तेलही घेऊ शकता. नंतर 1 छोटासा कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर त्याला चांगला परतायचा. आता तो लवकर नरम व्हावा म्हणून काय करायचं, मीठ कमी प्रमाणात घालायचे ते. कारण ते का कमी घालायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याचबरोबर कढीपत्ता थोडासा घालायचे तोडून. आणि ते हिरव्या मिरच्या मुलं खातात म्हणजे नाही घातला तरी चालेल. तर मी या हिरव्या मिरच्या एरवी पण तिखट नाही आहेत म्हणून घातले. आता पुन्हा परतायचा कांदा आणि इथे 1 छोटासा टोमॅटो कापून घालायचा. कापल्यानंतर थोडासा परतायचा आहे. परतल्यानंतर काय होतं की टोमॅटो लगेच जरा चांगला शिजावा म्हणून जरासं त्याला झाकण दिलं ना की टोमॅटो आपला चांगला शिजला जातो. कारण इथे पाणी अगोदर घालायचं नाही, पहिल्यांदा त्याला शिजू द्यायचे. बघा टोमॅटो अगदी 2-3 मिनिटांनी चांगले शिजले गेलेत, अगदी छान झालेले आहेत. आता अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण आता भाज्या टाकणार आहोत. भाज्या म्हणजे अगदी मोजके तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता. 1 छोटासा 2 चमचे गाजर घालायचे कापून. ते तुम्हाला वाफवायचे नाहीयेत, फक्त मी मटार आणि मक्याचे दाणे थोडेसे मीठ घालून वाफवून घेतले तेही टाकायचे. ते टाकल्यानंतर परतायचे. परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे हे हळद, जराशी अगदी अर्धा चमचाशी हळद टाकायची. त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही कमी जास्त जसं तुम्हाला सोयीस्कर वाटतं तसं घालायचं. घातल्यानंतर इथे टाकायचं आपण या शेवया. आता यानंतर आपल्याला या नाश्ता बनवण्यात एक सिक्रेट मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्याने हा नाश्ता अगदी मस्त बनतो. ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तर अगोदर बघा सगळं परतल्यानंतर काजूचे तुकडे टाकले, नाही टाकले तर तुम्ही तरीही चालेल, हरकत नाही. पण टाकला तर आणखी छान लागेल. आता त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत सिक्रेट मसाला म्हणजे पास्ता मसाला. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की मिठाचं प्रमाण कमी करायचंय, कारण या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं. इथे मॅगी मसाला आपण वापरत नाही, एक वेगळाच नाश्ता बनवतोय, अगदी मस्त लागतो. एकदा तुम्ही खरोखर ट्राय करा, अगदी छान लागतो. मी बऱ्याच वेळा सकाळच्या वेळी बनवतोय. आता याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण त्याच वाटीने आपण घ्यायचंय, 3 वाटी पाणी. आता या पद्धतीने पाणी घातल्यानंतर आता आपण काहीच करायचं नाहीये. पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचंय. मीठ आणखीन घालण्याची गरज लागत नाही, अगदी परफेक्ट बनतं. तिथे आपण झाकण ठेवायचं. इथे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता, ते आणखीन चवीचं लागेल, पण बटर वापरलेलं नाही. बघा थोडंसं अगदी नरम होत चालले त्या शेवया. आणखीन 2 मिनिटं थांबल्यानंतर बघा अगदी चांगल्या लिपलिपीत अशा झालेल्या शेवया. आता हा जो नाश्ता ना जर तुम्हाला अशा पद्धतीने खायचा नसेल, अगदी थोडासा ड्राय पाहिजे असेल तर काय करा, पाण्याचं प्रमाण कमी करा. 2.5 वाट्या टाका तरी हरकत नाही. पण असा ना छान लागतो, अगदी मॅगी सारखा मस्त असा आपला बघा शेवयाचा नाश्ता रेडी झालाय. नक्की करून पहा, तरच तुम्हाला आवडेल. आणि अगदी लवकर झटपट बनतो, काही वेळ लागत नाही. रात्री बराचशा तयारी करून ठेवला तर तुम्हाला सकाळच्या वेळी अगदी सोयीस्कर जातं. शेवया वगैरे भाजून ठेवायच्या, वाफवून भाज्या ठेवायच्या, म्हणजे झटपट बनतो. तर बघा आपला मस्त असा शेवयाचा नाश्ता रेडी झालेला आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचंय. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने देते, ते नक्की पाहायला विसरायचं नाहीये. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.